सीमारेषेच्या बाहेर. षटकाराने इथे संघाचं खातं उघडलं जाईल. अनिकेत मैदानाच्या आतमध्ये आक्रमण करतायत. 6 धावा धावफलकावरती आहेत. 6 रन ऑन बोर्ड. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतील मारा करण्यासाठी. विक्रम स्ट्राईकला. अनिकेत हा देखील चेंडू आडव्या बॅटने खेळलाय. तिथे फार मोठी दरी पाहायला मिळते. चेंडू सीमारेषेच्या अगदी जवळपास अडवण्याचा प्रयत्न. 2 क्षेत्ररक्षक चेंडू अडवतील तोपर्यंत धावांसाठी धाव मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळेल. 3 धावा येतील. धावफलक 3च्या मदतीने 9 धावा आहेत. हा देखील चेंडू बॅकफुट वरती सरकत हलकी क्षेत्राने दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक अगदी आपण डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू अडवलाय. चेंडूची फेकी सुरेख. तोपर्यंत अगदी 2 धावा आहेत. धावफलक दुहेरी अंकामध्ये 11 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. हा देखील चेंडू अगदी आपण पाहूया इथे उंच आसमान दाखवल्याचं काम झालंय. तोपर्यंत सीमारेषेच्या अगदी जवळपास चेंडू अडवला जातोय. तोपर्यंत अगदी आपण पाहूया धावांसाठी धाव 3 धावा येतील. धावफलक 3 धावत संख्येच्या मदतीने पुढे सरसावेल. धावफलकावरती धावा आहेत आतापर्यंत 14 रन. हा देखील चेंडू अगदी आपण पाहूया आडव्या बॅटने खेळला. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतायत. अगदी डिक्लेरेशन ऍडमध्ये चेंडू जाईल आणि डिक्लेअर स्वरूपात एक सिंगल जी येताना पाहायला मिळेल. 2 धावा आहेत. 1+1 अर्थात 2 धावा येतील. पहिलं षटक संपलंय. धावफलकावरती 16 धावा बिनबाद पाहायला मिळतील. तर षटक क्रमांक 2 गोलंदाजीच्या माध्यमातून गोलंदाज स्वप्नील मोडक सज्ज होताना पाहायला मिळतील. कशा प्रकारचे कामकाज स्वप्नील पार पडणार. इथे देखील डावेष्टीच्या खूप दूरवरती चेंडू राहते. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून आला जाईल. हा देखील चेंडू इथे अगदी कमालीचा येताना पाहायला मिळतोय आणि याचबरोबर विकेटचं पतन देखील होताना पाहायला मिळेल. अनिकेत बॅक टू द पेव्हिलियन. तर न्यू बॅटर संदेश लडकत मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. 17 धावा एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतील. संदेश स्ट्राईकच्या दिशेने आहेत. हा चेंडू देखील आडव्या बॅटने खेळला. क्षेत्ररक्षक डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये आहेत तैनात. सिंगल घेतली. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. तिथे क्षेत्ररक्षण खराब होताना पाहायला मिळेल. बॅकअपचं काम होईल. तोपर्यंत 2 धावा येतील. धावफलक 2च्या मदतीने पुढे सरसावेल. 19 धावा एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये आहेत. अगदी काही दिवस आणि जगात भारी 19 फेब्रुवारी छत्रपती शिवरायांची जयंती नक्की साजरी होताना पाहायला मिळेल. सर्वांना उत्सुकता आहे. इथे आक्रमण. छत्रपतींचा छावा मिळाला. 6 धावा. षटकार. धावफलक षटकाराच्या मदतीने पुढे जाते. संदेश नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये आक्रमण करेल. 25 ऑन बोर्ड. 25 धावा एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. आक्रमण आणि आक्रमण मैदानावरती होत आहे. फार मोठं आक्रमण आहे. इथं देखील आडव्या बॅटने चेंडू खेळला. डीप स्क्वेअर लेग. खिलाडी के मस्तक पे दस्तक. चेंडू सीमा पार. षटकार. लागोपाठचा दुसरा षटकार आलाय. धावफलकावरती 31 धावा आहेत. संदेश लडकत काय आक्रमक फलंदाजी आहे. 3 चेंडू 14 धाव्यांची खेळी संदेशची आहे.
हा देखील चेंडू आडव्या बॅटने खेळला. इथे संधी आहे परंतु अगदी आपण पाहू एक टप्पा खात चेंडू मिड विकेटला क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जाऊन दाखल होतोय. तोपर्यंत इथे देखील 2 धावा. धावफलक पुढे सरसावेल. ना तेरी ना मेरी धावफलकावरती डबल तेरी. 33 धावा एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 2 अजूनही मार्गस्थ असेल. हा चेंडू देखील आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न अलॉंग दी कार्पेट फटका पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत येतील तोपर्यंत इथे देखील 2 धावा. धावफलक 2 धावसंख्येच्या मदतीने पुनश्च एकदा पुढे सरसावेल. 2 षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती 35 धावा एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. एक लक्षात घ्या, ज्यावेळेस प्लेयरच्या हाताला लागून डिक्लेरेशन मध्ये बॉल जाईल त्यावेळेस ते धावलेली 1 धाव आणि डिक्लेरेशनची 1 धाव अशी पकडली जाईल. पण ज्या प्लेयरने डिक्लेरेशन मध्ये जर हाताने किंवा पायाने बॉल ढकलला तर ज्या पळून धावा काढल्या जातील त्या पकडल्या जातील. लक्षात ठेवा. हा देखील चेंडू अगदी आपण पाहूया इथे वाईड येताना पाहायला मिळतोय. गोलंदाजीच्या माध्यमातून भरत पहिला चेंडू अवांतर या षटकाचा देखील पाहायला मिळेल. 36 ऑन बोर्ड. 36 धावा आहेत. हा देखील चेंडू हलक्याच्या हाताने खेळला. क्षेत्ररक्षक आहेत तिथे तैनात. तोपर्यंत एक सिंगल इथे देखील येताना पाहायला मिळते. हा देखील चेंडू आडव्या बॅटने खेळला आहे. तिथे क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल टिपला जातोय झेल. संदेश लडकतला इथे परतावं लागेल. धक्का क्रमांक 2. सदतीस धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये धावफलकावरती आहेत. तर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतील. सागर लडकत न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. निखिल ऑन स्ट्राईक. हा चेंडू देखील हलक्याच्या हाताने खेळून काढला. क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी खराब होताना पाहायला मिळेल. बॅकअपचं काम होईल तोपर्यंत 2 धावा वाऱ्याच्या वेगात येत आहेत. धावफलक 2 धावसंख्येच्या मदतीने पुढे जाईल. धावफलकावरती 39. 39 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये पाहायला मिळत आहेत. लेखनी सम्राट म्हणून आज मात्र आदेश मोडक सर नक्कीच भूमिका बजावत आहेत. पुरंदर टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून संपूर्ण स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण होताना पाहायला मिळेल. मयूर सर आहेत कॅमेरामनच्या भूमिकेमध्ये. मुख्य कॅमेरामन अखिल सर आहेत. तर तिसऱ्या कॅमेरामनच्या भूमिकेमध्ये डेट द्या. नवीन बॅट्समन ज्यावेळेस कॅच आउट होईल, विकेट होईल, त्यावेळेस लक्षात ठेवा की त्यांनी स्ट्राईकला खेळायचे. जर तो बॅट्समन खाली खेळला तर त्या वरती खेळणाऱ्या खेळाडूच्या धावा पकडल्या जाणार नाहीत. एक लक्षात ठेवा, विकेट ज्यावेळेस रन आउट होईल त्यावेळेस स्ट्राईक चेंज होईल, पण ज्यावेळेस कॅच आउट होईल, बोल्ड आउट होईल त्यावेळेस नवीन खेळाडू हा स्ट्राईकला राहील. दीपक सर तिसऱ्या कॅमेरामनच्या भूमिकेमध्ये आहेत. या अगोदर देखील सांगितलंय चाणक्य नजर संपूर्ण स्पर्धेवरती आयोजक कमिटीचे आहेत. छोटे छोटे नियम नक्कीच आहेत या स्पर्धेच्या निमित्तानं, कारण हाफिज टेनिस क्रिकेट नक्कीच आपण पाहतोय मैदानावरती जे सजलं जात आहे. हा देखील चेंडू आडव्या बॅटने खेळला. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतील तोपर्यंत अगदी आपण पाहूया सिंगल डबलचं समीकरण इथे देखील अवलंबलं जात आहे. धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती 41 धावा. तिसऱ्या क्रमांकाचं षटक मैदानाच्या आतमध्ये बारगस्त आहे. हा चेंडू देखील आडव्या बॅटने खेळला. क्षेत्ररक्षक आहे तिथे फेकी अचूक. संधी आहे आणि इथे धक्का क्रमांक मैदानाच्या आतमध्ये बसला जाईल. तिसरा फलंदाज होतोय बाद. तरी पण चेक करतोय फलंदाजाने. थांबा.
नॉट आउट. नॉट आउटचा इशारा मात्र तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून येताना पाहायला मिळेल. चापेमाळ टायटन्स. एक मिनिट, आपला खेळाडू आहे. हा नॉट आउट आहे. आता पण आत्ताच्या धावा किती आहेत पंच? 2 धावा असतील. लागोपाठच्या 3 चेंडूंवरती 2 धावा आल्यात. अर्थात 5 चेंडू झालेत. 1 चेंडू अजूनही बाकी आहे. आताची धाव किती आहे? 1 धाव. क्लोज डिसिजनला दिसते रन आउटला परफेक्ट. नाही क्लोज डिसिजन रन आउटचं बघू दे, कारण अंपायरनी सांगितलं की मी डिसिजन देईल पण रन आउटचं क्लोजला तुम्ही चेकच करा म्हणून ते सांगितलं. काय होतं ही नंतर युट्यूबला दिसलं ना मग ते आपल्याकडे येतं. त्यापेक्षा चेक केलेलं आपल्याला टेन्शन नाही. सामना चालू. हा चेंडू देखील अगदी आपण पाहूया आडव्या बॅटने खेळला. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतील. तोपर्यंत अगदी एक सिंगल डबल 2 धावा येतील. एक लक्षात ठेवा, ज्यावेळेस क्लोज डिसिजन रनआउटचे असतील ते नक्कीच चेक केले जातील. अंपायर त्यांचे सॉफ्ट डिसिजन निर्णय देतील आणि जे क्लोज रन आउट असतील ते नक्की ते वरती चेक केले जातील. त्यामुळे आपले जे फलंदाज जे आपण इथे पाठवता ते आवर्जून असे पाठवा की त्यांना पूर्ण निर्णय आणि हे सगळे माहीत असेल. सगळ्या कॅप्टनला विनंती आहे. 44 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. 3 षटकांचा खेळ संपलाय. शेवटचा आणि अंतिमचा षटक. हा चेंडू देखील अगदी आपण पाहूया बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. चेंडू डॉट भरत गोलंदाजीच्या माध्यमातून येताना पाहायला मिळतील. हा देखील चेंडू आडव्या बॅटने खेळला. क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहूया चेंडू पर्यंत पोहोचतील. तोपर्यंत इथे देखील एक सिंगल येताना पाहायला मिळेल. पंचेचाळीस धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. हा देखील चेंडू समोरच्या दिशेने खेळला. क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहूया चेंडू पर्यंत पोहोचतील. तोपर्यंत सिंगल डबलचं समीकरण इथं देखील अवलंबलं जात आहे. 2 धावा येतील. धावफलक 2च्या मदतीने पुढे जात आहे. धावफलकावरती 47 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये आहेत. इथं देखील आक्रमण समोरच्या दिशेने मोठा फटका तर खेळलाय. पाहावं आणि पाहत राहावं. उंच भरारी घेणारा चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. मैदानाच्या बाहेर क्रिकेट रसिकांनी झेल घेतलाय. 200 रुपयाचं प्राइज देखील असेल. सचिन मोडक यांनी झेल घेतलाय. हा देखील चेंडू आडव्या बॅटने खेळला. क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहूया मिड विकेटला चेंडू पर्यंत पोहोचतील. सिंगल डबलचं समीकरण. इथे देखील 2 धावा. धावफलक 2च्या मदतीने पुढे जाते. 55 धावा आहेत. अंतिमचे काही चेंडू बाकी आहेत. हा चेंडू देखील समोरच्या दिशेने आक्रमण करण्याचा प्रयत्न. तिथे अगदी आपण पाहूया 1 धाव जे येताना पाहायला मिळेल. चार षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावा बनवल्या गेल्या. कुठं असेल तर स्टंप चेक करायच्यात. 56 धावा बनवल्यात. विजयासाठी 57 धावांचं टार्गेट. 24 चेंडू 57 धावा विजयाचं समीकरण. पहिला डॉट. दुसऱ्या चेंडूवरती सिंगल. दुसऱ्या चेंडूवरती 2 धावा. तिसऱ्या चेंडूवरती चौथ्या चेंडूवरती षटकार. 5व्या चेंडूवरती 2 धावा आणि 6व्या चेंडूवरती सिंगल. असं समीकरण या षटकाचं आहे. सोना स्टंप ओपन करून आतल्या LED आणि ते सेल त्यातले चेक करा.
यानंतरची होणारी शेवटची आणि अंतिमची मॅच, त्या मॅचचा टॉस आपण या ठिकाणी संपन्न करतोय. वडकीगाव इंडियन्स विरोधामध्ये खोकेनगर योद्धाच. बोथ कॅप्टन या नाणेफेक आपण करतोय. वडकीगाव इंडियन्स तर त्यांच्या विरोधामध्ये खोकेनगर योद्धाच. यानंतरची होणारी मॅच आहे. बोथ कॅप्टन येथील नाणेफेक आपण संपन्न करतोय. चला, दोन्ही कॅप्टनला विनंती आहे आपण टॉस घेण्यासाठी यायचंय. टॉस चला, कॅमेरामॅन टॉस घ्या. प्रतीकदादा जाधव यांच्या शुभ हस्ते नाणेफेक यानंतरच्या मॅचची होतीये. महत्त्वपूर्ण मॅच, शेवटची मॅच आजच्या दिवसभरामधली आपण पाहणार आहोत. वडकीगाव इंडियन्स विरोधामध्ये खोकेनगर योद्धाच. टॉस झालाय आणि टॉस का बॉस. खोकेनगर योद्धा संघाने टॉस विन केला, क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. तर वडकीगाव इंडियन्स संघाला आमंत्रित केलंय फलंदाजीसाठी. चोवीस चेंडू विजयासाठी 57 धावेंची गरज असेल. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. भरत मोडाक आणि दुसऱ्या बाजूने विक्रम वायकर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळेल. तर गोलंदाजी मार्कवरती षटक क्रमांक पहिलं तर पहिलं षटक गोलंदाजीच्या माध्यमातून गोलंदाज अनिकेत गायकवाड सज्ज होताना पाहायला मिळतील. लेट्स दी प्ले. सामन्याला होती सुरुवात. 24 चेंडू 57 धावा. पहिला चेंडू आडव्या बॅटने खेळलाय, तिथे डीप स्क्वेअरला गेला. क्षेत्ररक्षक कोणत्याच प्रकारचा तैनात नाहीये. चेंडू सुसाट वेगात सीमारेषेच्या बाहेर. धावा येतील 4. चौकाराच्या मदतीने संघाचं खातं भरत उघडताना पाहायला मिळतील. 23 चेंडू 53. आता विजयाचं समीकरण. एक मोठा फटका विजयाच्या दिशेने घेऊन जाईल चाफेबार टायटन्स संघाला. तर एक डॉट बॉल, एक विकेट दुसऱ्या बाजूने विजयाच्या दिशेने घेऊन जाईल लढकत वस्ती योद्धा संघाला. कोणता संघ बाजी मारणार? इथं देखील आक्रमण. हवाई सफर. मैदानाच्या आतमध्ये उसळल्या अग्नीच्या ज्वाळा आणि मैदानाच्या बाहेर फेकलाय तोफेचा गोळा. षटकार. धावफलकावरती 10 धावा आहेत. शेवटचे 22 चेंडू 47. हा देखील चेंडू समोरच्या दिशेने खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतील. अगदी फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवला जातोय. चेंडू डॉट. सर एक मिनिट सामना थांबवा. ठीक आहे, लेझी प्ले. 10 धावा धावफलकावर स्थिर आहेत. हा देखील चेंडू पुढे चर्चावत खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतायत. तिथे फंबल होतील क्षेत्ररक्षक. तोपर्यंत सिंगल डबल 2 धावा येतील. धावफलक 2 धावसंख्येच्या मदतीने 12 धावा. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत 20. विजयासाठी 45 धावा. हा चेंडू देखील अगदी आपण पाहूया इथे डाव्या स्टिच्या दूरवरती राहील. व्हाईट बॉल. हा देखील चेंडू सुरेख लाजवाब येताना पाहायला मिळेल. धावफलकावरती अगदी आपण पाहूया धावा स्थिर आहेत. 14 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील.
इथे देखील आक्रमण करण्याचा प्रयत्न एसटीच्या पाठीमागून एसटी रक्षक चेंडूपर्यंत पोहोचतील तोपर्यंत अगदी आपण पाहूया. इथे देखील डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. षटक संपते पहिल्या क्रमांकाचं. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. बिनबाद 14, शेवटच्या 18 चेंडू बनवायच्या 43. अनिल गोलंदाजीच्या माध्यमातून आहेत. महेंद्रजी मोडक साहेबांच्या माध्यमातून विकेट हॅट्रिकला 1000 रुपयाचं प्राइज. पहिली विकेट आली आहे. भरत इजे कॅच आउट स्वरूपात बाद होताना पाहायला मिळत आहेत. यशस्वी षटक आदिल यांचं पाहायला मिळेल. ज्या विकेटच्या शोधामध्ये संघ होता ती विकेट मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळते. तर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतील. भरत मोडक, भरत पांडुरंग मोडक बाद होत आहेत. तर भरत रमेश मोडक मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतील. हा चेंडू देखील आडव्या बॅटने घेतला. क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहूया चेंडूपर्यंत पोहोचताय. सिंगल डबलचं समीकरण इथे देखील अवलंबलं जाईल. 2 धावा येतील. धावफलक 2 धावा संख्येच्या मदतीने पुढे सरसावेल. 16 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचे आता 16 चेंडू 41. 16 चेंडू 41 धावा विजयाचं समीकरण. हा देखील चेंडू अगदी आपण पाहूया. तिसऱ्या पंचांकडे निर्णय जो सोपवला जातोय. स्टंपिंग विकेट आहे की नाही यासाठी थर्ड अंपायर रिव्ह्यू नक्कीच जो पाहायला मिळेल. फलंदाज बाद. रेड सिग्नल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. भरतला देखील इथे परतावं लागेल. तर न्यू बॅटर मयूर मोडक मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतील. शेवटचे आता 15 चेंडू बाकी आहेत आणि विजयासाठी 41 धावा विजयाचं समीकरण जरूर पाहायला मिळेल. हा देखील चेंडू समोरच्या दिशेने जमिनीला समांतर फटका पाहायला मिळेल. डीप लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडू अडवलाय. सिंगल डबल इथे देखील नक्कीच जी अवलंबली जाते. धावफलक 2च्या मदतीने 18 धावा. शेवटचे आता 14 चेंडू 39 धावा विजयाचं समीकरण. हा देखील चेंडू आडव्या बॅटने खेळला. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत येत आहेत. सिंगल घेतली. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. इथे संधी आहे परंतु सुरक्षित असेल फलंदाज. 9+2 अर्थात 3 धावा येतील. धावफलक 3 धावसंख्येच्या मदतीने पुढे जात आहे. धावफलकावरती 21 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटचे 14 चेंडू बनवायच्या 36 धावा. हा देखील चेंडू आडव्या बॅटने दिशा दिली. क्षेत्ररक्षक अगदी आहेत. सिंगल डबल इथे देखील अवलंबली जाते. 2 धावा येतील. धावफलक 2 धावसंख्येच्या मदतीने पुढे सरसावेल. 23 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटचे 13 बॉल बनवायच्या 34 धावा. मोठाली फटके येणं गरजेचं असेल. षटकार चौकारांची आतिषबाजी करावी लागेल. हा चेंडू इथे बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. चेंडू डॉट. चेंडू निर्धाव. षटक संपते मैदानाच्या आतमध्ये. दुसऱ्या क्रमांकाचं 2 षटकांचा खेळ संपलाय. 23 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये आहेत. शेवटचे 12 चेंडू बनवायचे 34. 12 चेंडू 34 धावा विजयाचं समीकरण नक्कीच पाहायला मिळेल.
तर षटक क्रमांक 3 गोलंदाजीच्या माध्यमातून गोलंदाज शुभम लडकत गोलंदाजीच्या माध्यमातून येतात. हा चेंडू देखील आडव्या बॅटने खेळला अलॉंग दी कार्पेट फटका पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतायत. इथं देखील अगदी 2 धावा. धावफलकावरती 25 धावा आहेत. हा चेंडू देखील समोरच्या दिशेने खेळलाय. डीप लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतायत. इथं देखील सिंगल डबलचं समीकरण. 27 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये पाहायला मिळतील. 10 चेंडू बनवायच्या 30 धावा. इथे आक्रमण समोरच्या दिशेने. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक आहे. चेंडूच्या खाली झेल सुटलाय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. आक्रमण अजूनही मैदानाच्या आतमध्ये होत आहे. हे आक्रमण असंच सुरू राहिलं तर विजयाच्या दिशेने प्रवास करू शकतात. 1 मिनिट. एक लक्षात ठेवा, कॅच घ्यायच्या आधी जर प्लेयरचा बाउंड्री लाईनला आधीच पाय लागला आणि त्याच्यानंतर बाउंड्री लाईनच्या आतमध्ये कॅच घेतला तो षटकार राहील. सगळ्या खेळाडूंनी हे लक्षात घ्या. कॅच घ्यायच्या आधी खेळाडूचा बाउंड्री लाईनला जर पाय लागला आणि त्याच्यानंतर आतमध्ये कॅच घेतला तर तो षटकार राहील. 33 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. हा चेंडू देखील आडव्या बॅटने खेळला. इथं देखील आक्रमण विक्रम नक्कीच करतायत. हा देखील चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. लागोपाठचा दुसरा आहे. धावफलकावरती 39 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटचे 8 चेंडू 18. हा देखील चेंडू हवाई फायर. वाघाची धाड आणि फोडला पाड. बिग ब्लास्ट. लागोपाठचा तिसरा षटकार. विक्रमी खेळी मैदानाच्या आतमध्ये साकारतायत. विजयाच्या दिशेने प्रवास करणारी खेळी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. शेवटचे 7 चेंडू बनवायच्यात 12 धावा. जीवन किती सुंदर आहे. अनुभव तुला सांगत जाईल. प्रयत्न करायला विसरू नकोस. मार्ग तुला सापडत जाईल. इथे शॉर्टम पूलचा फटका पाहायला मिळेल. आता मात्र तिथे झेल टिपलाय आणि नंतर अगदी आपण पाहूया फलंदाज विक्रम होते बाद. तीन षटकांचा खेळ इथे संपला जाईल. धावफलकावरती धावा आहेत 45. शेवटचे आता 6 चेंडू 12 धाव्यांची गरज. तर न्यू बॅटर सौरभ मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतील. सौरभ मोडक आणि शेवटचं षटक गोलंदाजीच्या माध्यमातून गोलंदाज संदेश लडकत गोलंदाजीच्या माध्यमातून येताना पाहायला मिळतील. शेवटचे 6 चेंडू बनवायच्यात 12 धावा. हा चेंडू देखील समोरच्या दिशेने आक्रमण तर आहे. चेंडू हवेत. लँड होईल सीमारेषेच्या बाहेर. षटकार. टर्निंग पॉइंट ऑफ द मॅच. मयूरच्या बॅट मधून इथे षटकार येताना पाहायला मिळेल. धावफलकावरती 51 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटचे 5 चेंडू बनवायच्या 6 धावा. दाने दाने पर लिखा है खाने वाले का नाम, आज की शाम किसके नाम. शेवटचे 5 चेंडू बनवायच्या 6 धावा. हा देखील चेंडू हलक्याच्या हाताने समोरच्या दिशेने खेळून काढला. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतील तोपर्यंत सिंगल घेतली आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयास. 2 धावा तर येतील. तिसऱ्या धावेसाठी देखील प्रयत्न आहे आणि पाहता पाहता तिसरी धाव पळून पूर्ण आहे. 3 धावा येतील. धावफलक 3च्या मदतीने पुढे जात आहे. 54 धावा आहेत. शेवटचे 4 चेंडू बनवायच्या 3 धावा. 4 चेंडू 3 धावा. गोलंदाज की फलंदाज, फलंदाज की गोलंदाज, कोण करामत करणार इथे. मिस टाइम शॉट तर आहे. चेंडू हवे. झेल 1-2 टिपलाय आणि फलंदाज इथे सौरभ बॅक टू द पॅव्हिलियन. शेवटचे 3 चेंडू 3 धावा. विजयाचं समीकरण. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतील. विठ्ठल मोडक न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत आहेत.
विठ्ठल तारणहार ठरतील का आपल्या संघासाठी? शेवटचे 3 चेंडू 3 धावा की गोलंदाजीच्या माध्यमातून गोलंदाज संदेश लडकत इथे करामत करणार. सामना दोन्ही टीमसाठी महत्वपूर्ण आहे. एका बाजूने चाफेबाळा टायटन्स तर दुसऱ्या बाजूने लडकत वस्ती योद्धाच. कोणता संघ बाजी मारेल? 3 चेंडू 3. हा चेंडू सन्मानजनक खेळण्याचा प्रयत्न. इथे चेंडू डॉट. चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळेल. एक डॉट बॉल इथे संघाच्या महागाई लागला होणार असेल. 2 चेंडू 3. हा देखील चेंडू सन्मानजनक खेळला. क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात. एक वेगवान सिंगल. एक सिंगल इथे येईल. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. एक विजयासाठी 2 धावा. सामना जर टाय झाला तर स्पर्धेतील दुसरी सुपर ओव्हर पाहायला मिळेल का? एक चेंडू 2 धाव्यांची गरज. शेवटचा एक चेंडू बनवायच्या 2 धावा. हा चेंडू देखील इथे धाव घेण्यासाठी प्रयत्न. तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवला जातोय. फलंदाज धावबाद आहे किंवा नाही. इथे जर 1 धाव असेल तर सामना टाय होताना पाहायला मिळेल. इथे विकेट असेल तर गोलंदाजी करणारा संघ विजयाच्या दिशेने प्रवास करेल. निर्णय काही क्षणामध्ये आला जाईल.
एक धाव येईल. सुपर ओव्हर, स्पर्धेतील दुसरी सुपर ओव्हर पाहायला मिळेल. चला, क्षेत्ररक्षण करणारा संघ 3 बॅट्समन 1 बॉलरचं नाव आमच्यापर्यंत पोहोचवा. तर बॅटर टीम 3 बॅटर आणि 1 गोलंदाजाचं नाव आमच्यापर्यंत पोहोचवा. चला, नवीन बॉल घ्या. दोन्ही इनिंगला दोन्ही नवीन बॉल राहतील. पंच लक्षात ठेवा. चला आदेश, नवीन बॉल घ्या. दोन्ही फलंदाजांना आणि फिल्डिंगच्या कॅप्टनला विनंती आहे, आपण बॉल चेक करून घ्यायचे. पंच, दोन्ही संघांना विनंती आहे, जे आपले 3 खेळाडू खेळणार आहेत आणि जो गोलंदाज बॉलिंग टाकणार आहे त्याची नावं आधीच नोंद करावी लागतात. मी कन्फर्म करतो, नाव चेक करून घ्या. चापेमाळा टायटन्सचे जे बॅट्समन आहेत विक्रम, भरत आणि मयूर, आणि लढकत वस्ती योद्धाचा जो बॉलर टाकेल तो विक्रम, अनिकेत, आणि लढकत वस्ती योद्धाचे जे फलंदाज आहेत संदेश, निखिल आणि अनिकेत, तर त्यांच्या विरुद्ध जो बॉलर टाकेल चापेमाळ्याचा त्याचं नाव आहे विक्रम. बरोबर आहे ना? दोन्ही संघांनी चेक करा. चापेमाळा टायटन्सचे बॅट्समन विक्रम, भरत आणि मयूर, त्यांच्या विरुद्ध जो गोलंदाज टाकेल तो लढकत वस्तीचा गोलंदाज अनिकेत. त्याचप्रमाणे लढकत वस्ती योद्धाचे जे फलंदाज खेळतील संदेश, निखिल, अनिकेत, त्यांच्या विरुद्ध जे सुपर ओव्हरची षटक टाकेल तो विक्रम. या व्यतिरिक्त कुठल्याही फलंदाजाचे नाव यामध्ये ऍड केले जाणार नाही, हे दोन्ही संघांनी नोंद घ्या. या दोन्ही संघांना नवीन बॉल, 1-1 सुपर ओव्हरची ही जी मॅच आहे त्या दोन्ही इनिंगला दोघांना नवीन बॉल भेटला जाईल. त्याचप्रमाणे विकेट, कॅच आउट, स्टंपिंग आउट ह्या ज्या विकेट्स पडल्या जातील त्यावेळेस जो नवीन फलंदाज येईल तो स्ट्राईकला राहील. रनआउटचा ज्यावेळेस फलंदाज असेल त्यावेळेसच जो स्ट्राईकला असेल ते अंपायर जे डिसिजन घेतील त्या डिसिजनला खेळाडू खेळवला जाईल.